MS BBA BCA BBM BMS CET एक्झाम 2025 जी आता परत घेण्यात येणार आहे. तर त्यासाठी कोणते कोणते स्टुडंट्स पात्र असतील, म्हणजे कोणते विद्यार्थी त्या एक्झाम देऊ शकतील, या सर्व गोष्टींचं नॉलेज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासोबतच ऍप्लिकेशन फॉर्म कधी सुरू होणार आहेत, कधी फॉर्म फिलअप करायचे, ही सुद्धा गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती क्षीरसागर. आज या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी मी गॅरंटी देते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहा, न्यूज कडे वळण्याआधी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने जो कोर्स अनाऊन्स केलाय तुमच्या एक्झामसाठी, तर त्या एक्झाम कोर्स बद्दल मी थोडं सांगू इच्छित आहे. तर त्यामध्ये तुम्हाला आम्ही लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे जर लाईव्ह लेक्चरचा टाइम तुमच्यासाठी सुटेबल नसेल किंवा एखाद्या वेळेस जर लाईव्ह लेक्चर मिस झालं, तर त्यासाठी आम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड केले. तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय, कितपत झालाय हे चेक करण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून दिलात. त्यासोबतच क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करण्यासाठी MCQ क्वेश्चन बँक देखील प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील देणार आहोत. पहा, वेगवेगळ्या साईटवरून, वेगवेगळ्या पुस्तकामधून अभ्यास करण्याव्यतिरिक्त आम्ही सर्व गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार. म्हणजे टेस्ट सिरीज एकाकडून घ्यायची, क्वेश्चन्स एकाकडून घ्यायचे, नोट्स वेगळ्या साईट वरून घ्यायचे, अशा सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून गोष्टी घेण्यापेक्षा तुम्ही एकाच ठिकाणाहून सगळ्या गोष्टी घेऊ शकता. ते म्हणजे आपला प्लॅटफॉर्म आहे, तिथे तुम्हाला सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील. आणि या कोर्सची फीस फक्त 2100 रुपये इतकी आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, म्हणजे एक्झाम रिलेटेड असो और इतर पर्सनल डाऊट्स असतील, तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण नोटीस बघूया, जी कालच जाहीर झाली आहे. राईट, हा पहा, 11/6 पहा 2025, म्हणजे काल ही नोटीस जाहीर झाली आहे. MH महाराष्ट्र BCA BBA BMS आणि BBM या एक्झामची ही नोटीस आहे. पहा, आणि त्या एक्झाम बद्दलच आपण बोलतोय. राज्य सामायिक परीक्षा पक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता तंत्र शिक्षण विभागातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता BCA BBA BMS BBM CET 2025 ही ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत घेतली होती. आणि याचा रिझल्ट हा 4 जून 2025 रोजी लागला होता. पण काही रिझन्समुळे, म्हणजे जसं की काही विद्यार्थ्यांना माहिती नव्हती की परीक्षा कधी होती, किंवा याच्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी एक CET एक्झाम असती. त्यामुळे बऱ्याच स्टुडंट्सची परीक्षा आणि त्यांचा चान्स हा राहिला होता. तर त्यासाठी आपल्या गव्हर्नमेंट सेलने, महाराष्ट्र सेलने ही एक्झाम परत घेण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, जर बघितला नसेल तर तो आधी व्हिडिओ बघून या. आता ही गोष्ट तर आपल्याला सगळ्या री एक्झाम होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता या एक्झामसाठी कोणते कोणते स्टुडंट्सचे पात्र असतील, इलिजिबल असतील, म्हणजे कोणते कोणते स्टुडंट्स ही परीक्षा देऊ शकतील, पाहूया. फर्स्ट, ज्या उमेदवारांनी दिनांक 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत सदर परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा इच्छुक उमेदवारांना अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जे स्टुडंट्स आता ज्यांना माहिती नव्हती 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 ची जी एक्झाम होती ती दिली नव्हती, त्याचे वेगवेगळे रिझन्स असू शकतात. जसे की कुणाकुणांना एक्झाम माहिती नव्हती, कुणाचे डॉक्युमेंट्स रेडी नव्हते, इलिजिबिलिटी क्रायटेरिया संपला असेल मे बी, किंवा मे बी असं असू शकतं की ऍप्लिकेशन फॉर्म लेट झाला तुम्हाला भरायला. सो असे वेगवेगळे रिझनमुळे तुम्हाला ती एक्झाम देता आली नाही. तर तशा स्टुडंट्सला ही एक्झाम देता येणार आहे. तसेच ज्या उमेदवाराने दिनांक
29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत परीक्षा दिलेली आहे अशा इच्छुक उमेदवारांना देखील अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या तारखेला तुम्ही परीक्षा जरी दिली असेल तरी तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला परत एकदा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करावा लागेल, भरावा लागेल. ओके, त्यानंतरच तुम्हाला ती एक्झाम देता येईल. त्यासोबतच ज्या उमेदवारांनी दिनांक 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत परीक्षा दिल्यानंतर अतिरिक्त परीक्षेची संधी स्वीकारली आहे अशा उमेदवारांचे दोन्ही परीक्षापैकी सर्वोत्तम असणारे पर्सेंटाईल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्याने ही एक्झाम दिली आहे आणि आता री एक्झाम देखील देणार आहेत, तर या दोन एक्झामला कम्पेअर करेल आपली सीईटी सेल आणि ज्या एक्झाम मध्ये तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स आहेत तर ते मार्क्स तुमचे कन्सिडर केले जातील. आता ज्यांना कमी मार्क्स होते फर्स्ट एक्झाम मध्ये, सो ते देखील स्टुडंट्स ही एक्झाम देऊ शकता आणि बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. नेक्स्ट पहा, दिनांक 29 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेच्या धर्तीवर अतिरिक्त प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, म्हणजेच री एक्झाम. ओके, आणि दिनांक 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने घोषित करण्यात आलाय. रिझल्ट लागलाय 4 जूनला. त्यानुसार अतिरिक्त परीक्षेची निकाल प्रक्रिया देखील पर्सेंटाईल पद्धतीने करण्यात येईल. ओके, म्हणजे जसा 4 जूनला रिझल्ट लागला या एक्झामचा, तसाच जी एक्झाम होईल, री एक्झाम होणार आहे, त्याचा देखील रिझल्ट पर्सेंटाईल मध्येच असेल. ओके, आणि आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन फॉर्मची डेट आता सुरू झाली आहे 12 जून 2025 पासून, म्हणजे आजपासून ऍप्लिकेशन फॉर्म हे फिल करण्यासाठी सुरुवात झाली. तुम्ही घरी भरू शकता फॉर्म, मी त्याची प्रोसेस सांगेलच. त्यासोबतच तुम्ही नेट कॅफेवरती देखील जाऊन, म्हणजे चुका होऊ नयेत म्हणून नेट कॅफेवरती देखील जाऊन तुम्ही फॉर्म फिल करू शकता. ओके, अजून एक्झामची डेट आली नाहीये, ती लवकरात लवकर कळेल. एकदा का फॉर्म फिल झाला की त्यानंतर तुमची एक्झामची डेट देखील करेल. तरीही एक्झामचा अभ्यास सुरू ठेवा आणि जो आपण कोर्स लॉन्च केला तर तो नक्की जॉईन करा. तुमच्या एक्झामसाठी आपला हा कोर्स नक्कीच हेल्प करेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा, आपण तिथे डिस्कस करत जाऊ. कुठलेही डाऊट्स असतील किंवा कुठलेही डाऊट्स असतील जरी कोर्स नाही जॉईन केला तरी तुम्ही या व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, चला आता लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.